एक मिनिट, आपल्या सोबत आहेत जितेंद्र आव्हाडजी. आव्हाड सर, बीडच्या घटनेवरून विरोधकांनी आंदोलन केलं, तुमचा थेट आरोप धनंजय मुंडेंवर आहे. आमचा थेट आरोप कोणावर आहे? धनंजय मुंडे. हो, त्यांचा संबंध आहे ना वाल्मिक कराडांशी. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध कसे आहेत हे पंकजाताईंनी जाहीर भाषणात सांगितलंय. त्याच्यावरनं आम्हाला डाऊट आला. सरकारने चौकशीची साठी समिती नेमली. त्याच्याने काय होणार आहे? SIT कोणाच्या हातात आहे? काय मागणी विरोधकांची? जोपर्यंत बीडमध्ये एखाद्या न्यायाधीशामार्फत चौकशी होत नाही तोपर्यंत काही होणार नाही. किंवा स्वतंत्र कायदेशीर चौकशी आयोग नेमावा. हे असं SIT फिसायटीने काय होणार नाही. तुम्ही यांना मुंडेंना अटक करा अशी ही मागणी केली आता बोलताना. काय मुंडेंना अटक करा अशी मागणी की नाही, वाल्मिक कराडला अटक करा आणि मग चौकशी करा, मग सापडेल धागे दोरे. वाल्मिक कराडच्या बापाला अटक करा आता अप्रत्यक्ष म्हणले राजकीय. कोण आहे बाप शोधा ना, बाप शोधा कोण आहे आता. धनंजय मुंडे म्हटले आता. मी अजूनही म्हणतो त्याचा बाप कोण आहे हे पंकजाताईंनी सांगितलं. त्याला अटक करा म्हणजे बरोबर आहे. संबंध असतील तर अटक करा. फोन कॉल समजतील ना तुम्हाला. फोन कॉल कोणाकोणाचे आहेत, फोन कॉल कोणाकोणाचे आहेत. जर त्यांचेही असतील तर त्यांनाही अटक करा. धनंजय मुंडे अशा क्रूर हत्या महाराष्ट्रात खपवून घेऊ नका. ही कीड लागेल महाराष्ट्राला. महाराष्ट्रामध्ये राजकीय हत्या करण्याचं बिहार उत्तर प्रदेश पॅटर्न सुरू होईल. 32 हत्या 2 वर्षात. हे काय चांगलं आहे का महाराष्ट्राला? हे चांगलं असेल तर सांगा. शेवटचा प्रश्न माझा, तुम्ही म्हटलं की धनंजय मुंडे यांचे कॉल रेकॉर्ड असतील तर त्यांनाही अटक करा. असं आहे की तपासा ना कोणाकोणाचे कॉल आहे. जर असतील तर सगळ्यांना, जे असतील त्यांना घ्या. चौकशी तर झाली पाहिजे की नाही? चौकशी तर झाली पाहिजे की नाही? चौकशी करा. दोषी असतील तर अटक करा. काय सोडून मोकाट सोडून द्यायचे दोषी असतील तर? जर दोषी असतील, असं आहे की वाल्मिक कराड कोणाचा माणूस आहे? हा, एवढा बीडमधला एवढा पोरगा नाही तोही सांगेल. त्याला आजपर्यंत गुन्हेगारी वर्तुळात कोणी अभय दिलं तेही छोट्यातला छोटा पोरगा सांगेल. मग हे जर तुम्हाला असंच गुन्हेगारीकरण जिवंत ठेवायचं असेल तर ठेवा. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.